सांगलीत विश्रामबाग येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाले। याबाबतची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली। या निमित्त दिवसभर भजन, कीर्तन, हरिनाम संकीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। महाप्रसादाचा लाभ वारकरी, भाविक भक्त तसेच परिसरातील नागरिकांनी घेतला। दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती, वारकरी मंडळी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सर्व भाविकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले। मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या आज अतिशय पवित्र असा आषाढी एकादशीचा दिवस। या दिवशी पंढरपूरला यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळे वारकरी दिंडी सोहळ्यातून आले आणि आज सांगलीमध्ये सुद्धा त्या विठ्ठलाच्या रुक्माईच्या मंदिरामध्ये हे प्रचंड प्रमाणात दिवसभर लोक दर्शनाला येत आहेत। त्यांना आम्ही प्रसाद देत आहोत। आमच्या राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या पाची हायस्कूल मध्ये पाची गावामध्ये आज मोठ्या प्रमाणात दिंडी सोहळे निघाले आणि तसेच या वर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणात पंढरपूरला सुद्धा वारकरी आले। मला अत्यानंद होतोय की गावोगावी त्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ तुकाराम या संतांनी दिलेले मानवतावादी संत साहित्य, निसर्गाची जोपासना, प्राणीमात्राची जोपासना, आपलं आनंदी स्वच्छंदी जीवन कसं जगायचं हे सांगण्याचं जे गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, नामदेवांची गाथा हे सर्व तुकोबांची असेल हे शेवटच्या माणसापर्यंत नेण्यासाठी आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मी विठ्ठल पाटील आणि माझे सर्व फडकरी, दिंडीकरी आणि अभ्यासक महाराष्ट्रातले काम करत असतो आणि गाव तिथं संत मुक्ताई जैनाई महिलाई हरिपाठ काढत असतो। कारण संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ म्हणजे महिलांना शारीरिक मानसिक स्वास्थ्य आणि त्यातून नवीन समाज निर्माण करण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे। सर्व महिलांनी सुद्धा हे आता सुरू केलं पाहिजे आणि नवीन पिढी सुसंस्कृत केली पाहिजे। हीच आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्त प्रार्थना करतो आणि सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा देतो। राम कृष्ण हरी।